नमस्कार. दिवाळी म्हटली का फटाके, पणत्या हे येतं आणि त्याच्या ओघाने येतो म्हणजे दिवाळीचा फराळ. पारंपरिक महाराष्ट्रीयन दिवाळीचा फराळ बघायला गेलं तर त्यामध्ये दिसतो चकली, लाडू, चिवडा, शेवया, शंकरपाळे, अनारसे आणि असे इतर बरेच काही पदार्थ, इव्हन पेढे बर्फी देखील, जे आपण दिवाळीमध्ये मनसोक्तपणे खातो. मला वाटतं दिवाळीच्या फराळाची रेलचेल ही वेगळीच असते. आपण आजकालच्या जीवनामध्ये चकल्या चिवडा खातच असतो, परंतु ज्यावेळेला दिवाळीच्या अनुषंगानेही जेव्हा हे पदार्थ आपण खातो तेव्हा त्याची गोडी आणि तिखटपणा हे दोन्ही खूप चांगलं वाटतं. मला वाटतं माणूस हा देखील दिवाळीच्या फराळाप्रमाणेच आहे. काही वेळेला काही माणसं चिवड्याप्रमाणे असतात, म्हणजे कुठेही कशीही बेमनपणे मिसळून जातात लोकांमध्ये. त्यांच्यातला गोड तिखटपणा लोकांना हवा असं वाटतो आणि ती माणसं आपलेपणाने सगळ्यांनाच आपुलकीने एकत्र आणतात. काही माणसं मात्र चक्रीसारखी असतात, स्वतःमध्येच गुरफटलेली आणि गुरफटलेली. म्हणतात ना, जणू काही आत्ममग्न. त्यांना इतरांची पडलीच नसते, पण स्वतः आत्मस्वभावातनं सुरसुरीत आणि कुरकुरीत असतात हे नक्की. काही माणसं लाडवासारखी असतात. जो लाडू असतो रव्याचा किंवा बेसनाचा, खुशाल चेंडू असतात ते. जिथे जा तिथे गोडवा निर्माण करतात आणि लोकांना त्यांचं माधुर्य म्हणतात तसं जिभेवरती जसं रेंगाळतं तसं मनामध्ये नेहमीच रेंगाळत राहतं. म्हणून लाडू हा पदार्थ माणसांना अतिशय आवडतो असं म्हणतात. काही माणसं मात्र शेवयांसारखी असतात, म्हणजे गुंतागुंत बोलण्यामध्ये, आयुष्यामध्ये. खरं काय ते कळतच नाही, पण काही असो, असतात मात्र थोडीशी तिखट, जरी न कळली तरी देखील. आणि म्हणूनच त्यांचं एक वेगळं महत्त्व असतं. काही माणसं मात्र करंजीसारखी असतात, म्हणजे बाहेरून चव आहे की नाही हे कळतही नाही. चवही नसावे तसं वाटतात, पण एकदा आतमध्ये गेल्यानंतर त्यांचं अंतरंग, त्यांचं जे मन असतं ते सारणामध्ये जसं गोडवा असतो त्याप्रमाणे दिसतं. अतिशय गोड आणि जिभेवरती रुळणारं. पण ही अशी सर्व माणसं जर एकत्र आली, त्यांच्यातला गोड तिखटपणा, रुचकरपणा, थोडासा खटाळपणा जर एकत्र आला तर दिवाळीचा पदार्थ जसा रुचकर आणि हवाहवासा वाटतो तशी माणसं देखील हवीविषयी वाटतात. आणि म्हणूनच आपण म्हणू की अशा माणसांचं जेव्हा मिश्रण आपल्यासमोर येतं तेव्हा आयुष्याची खरी दिवाळी होते. आणि म्हणूनच दिवाळीमध्ये माणसानं जपा. दिवाळीचा फराळ हे त्या माणसांचंच एक प्रतीक आहे असं म्हणेन मी. नमस्कार. विनय पोद्दार फ्रॉम द विनिंग टॉक्स. हॅपी दिवाळी.